आणि ते चटणी. कसे बसले बघा खायला दोघी पण माडी घालून. आता करा चालू. या गरमागरम आपले खायला सगळेजण. असं चटणी बनवून खायचं. हा खा. छान. किशोरी खायले. हाय. हाय नमस्कार. आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वरती बघा करते. कशा आहात सगळेजण? गुड मॉर्निंग सगळ्यांना. झाला का सर्वांचा नाश्ता चहा पाणी? बघा हो ईश्वरी काय बोलते. हा जय श्रीराम बोल तू. तर बघा आज मी मस्तपैकी नाश्त्याची तयारी केलेली आहे. काय काय घेतले बघा साहित्य आता. तर बघा आता नाश्ता बनवायला घेतलेले आहे मी. काय काय घेतले बघा आता साहित्य. आप्पे बनवायचे त्याच्यासाठी मी तो बारका रवा घेतलेला आहे 2 वाट्या आणि 1 वाटी मोठी दही घेतलेला आहे. दही आंबट घ्यायचं. रवा चांगलं चाळून घेतलेला आहे दही. त्यानंतर जिरे असे मोठे मोठे कुटले 1 चमचा जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, त्यात गाजर बी टाकायचं जरा किसून वगैरे किंवा बारीक कट करून, कोथिंबीर आणि 1 छोटा साईजचा टोमॅटो घेतला आणि कट करून सगळे टाकून खायचा सोडा चिमूटभर. सगळं टाकले व्यवस्थित मिक्स करूया अगोदर रव्यामध्ये आणि सगळ्या ह्या भाज्यांमध्ये. दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे दह्यामध्ये मिक्स करून घेतले. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचं असं घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपल्याला कळते पाण्याचा अंदाज. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मीठ शेवटी टाकूया पाणी सगळं ऍड केल्यावर. चांगलं मिक्स करून घेतले मी. आता टाकूया आपण ह्याच्या चवीप्रमाणे मीठ. अगोदर टाकलं आणि पण परत आपण पाणी वाढवतो त्यामुळे मीठ अगोदर टाकायचं नाही. सगळं मिक्स करून झालं की टाकूया. आणि बघा आता का ईश्वरीची कशी घाई चालू आहे. माझ्या पुढंच थांबले. तू काय करते ईश्वरी? स्वयंपाक करते. हा बघा आता किती छान मदत आहे मला ईश्वरीची. हा मी बसू का मग? थोडा आराम करू का? अभ्यास करत बस म्हणून मला बघितलं का? आणि तू स्वयंपाक करते होय? बर. आईला काय दिली अभ्यास तू? आईला अभ्यास काय दिली? हा आईला बुक दिलीस होय? आणि काय लिहायचं त्याच्यावर? अभ्यास ऍपल. हा ऍपल लिहाय. फक्त ऍपल पाठ झाले. ऍपल काट. असं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले. आता हे झाकून ठेवूया आता 10 मिनिटं असंच. थांबायला 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं म्हणजे कसं असं रवा नाही का फुलून येतो. चांगला भिजतोय रवा. परत असं मिक्स करून घेऊया. जास्त पातळ किंवा लय घट्ट राहू नये असं राहू म्हणजे असं चमच्यावर घेतली हो काय असायचं पडावं असं. घट्ट झालं तर मग ते व्यवस्थित मध्ये हे होत नाहीत फुलून येत नाहीत आपण आप्पे बनवून टाकल्यावर. सगळं आता एकदम मिक्स करून घेते असं व्यवस्थित. वरती आप्पेचं पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये आता टाकते नकर तेल सगळीकडे असं ब्रशनं चमच्याने टाकलं तर चालते. पण ह्या काही मध्ये असं साचा आहे त्यामुळे मी लावून घेते जरा जरा. प्लेन असलं का चमच्याने टाकलं तरी चालते जरा. अगदी थोडं थोडंसं तेल टाकलेलं आहे मध्ये बघा. हे का त्याच्यामध्ये थोडीशी जिरा मोहरी टाकते मी म्हणजे छान लागते आणि आप्पे पण चांगले उमटतात असं. तर त्यावर टाकूया मिश्रण. चमचा घेतला जरा मोठ्या साईजचा.
एका साईडनं टाकायचे सगळे. टिशूची किती घाई आहे बघा, मला चिटकून थांबले एकदम. आज काय चालू आहे की म्हणाले नवीन. मी स्वयंपाक करते, मला अभ्यास कर म्हणाले ऐश्वरी. बघा शाळेत जाणार आहे ऐश्वरी आमची. जाणार आहे का ऐश्वरी? जाणार आहे. आमच्या इशूला नवीन बॅग आणायचे, शाळेत जाणार आहे ऐश्वरी. झटपट रव्याचे आप्पे. रव्याला काही जास्त वेळ ठेवणं लागणार काय नाही, 10-15 मिनिटं भिजला की झालं. आता खालच्या साईडने छान भाजेपर्यंत असेच असू द्यायचे ते. तर बघा 5 मिनिटं ठेवले होते मीडियम गॅसवर. मग पलटी मारून घ्या. वरच्या साईडने थोडंसं तेल सोडूया, म्हणजे खालच्या साईडने पण असे आपण पलटी मारलं का छान भाजतात. चिटकत नाहीत मग. वरून जे असं ओलावपणावर राहते तो सगळे आपले असे पलटी करून घ्या. मस्त भाजले की छान कलर आलाय बघा खाली. तुला बघायचे? बर थांबा अजून 5 मिनिटं. बघायचे तुला? काय बाबा ईश्वरीची घाई आहे. काय म्हणते त्याला? जेवण आप्पे. हा आप्पे गोल गोल गप्पे. गप्पे. हा काय दिसायला तुला? हे बॉल दिसायला का? हे बॉल दिसायला का? बॉल दिसायला म्हणतो का ईश्वरीला? पाणी पाणीपुरी. हा पाणीपुरी. ईश्वरीला खायला गंमत केली मी. बघ किती छान झाले, छान फुगले. तर खालच्या साईडनं पण आपण 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं असंच. 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवले ते पलटी करून. बघूया आपण खालच्या साईडने कसे झाले. झालं झालं. आता काय करायचे मग? गॅस बंद करायचा आणि ईश्वरी तर वाट बघत बसले. तर आता प्लेटात काढून द्यायचं ईश्वरीला गरमागरम. बघा मस्त झालेत खालून पण. गरम या गरमागरम आप्पे तयार झाले बघा. काय ग ईश्वरी? आप्पे. आप्प्याचं एक भांड तर तयार झालं. तर दुसरं पण लगेच लावते. अजून करायचे अजून. पोट भरून खायचं. पोट भरून खायचं. आता तर एक प्लेट निघालं, आता दुसरं प्लेट लावूया. सेम तसंच थोडं थोडंसं तेल टाकलेलं आहे. आप्याचं पात्र गरम आहे त्यामुळं टाकून झाल्यावर मी गॅस चालू करणार आहे. काय दाखवू? दाखवा कितीला आप्पी तो का बघा. गरम आहे. गरम आहे का? खाली बसा, मांडी घालून देते. चला आता. बर बर. सिद्धीला म्हणाले खाली बसा मॅडम मांडी घालून. आता सिद्धी खुर्चीवर बसले तो का. खाली बसा देते म्हणलं तर लगेच मॅडम बसा खाली देते. मग बसले की मॅडम खाली. वाट बघत बसले दादा खाली. टाकून झाले. आता गॅस चालू करूया. हे पण तसेच सेम करून घ्यायचे. आता आप्पे तयार झालेले आहेत गरम गरम. आणि ते चटणी. कसे बसले बघा खायला दोघी पण मांडी घालून. आता
करा चालू. या गरमागरम आप्पे खायला सगळेजण. असं चटणीत भरून खायचं. हा खा. छान. किशोरी खायले. ईश्वरी काय बोलू? तिने अगोदर खाल्ली, तिला मिरची लागली. हो का? छान आहे का? नाही, कोथिंबीर आहे ती. हा, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा बघा किती छान आतमध्ये पर्यंत आप्पे छान असे फुगलेत बघा. मग वाफ पण निघायला लागलं. मग गरम गरम नाही खा. नाही का? छान झालेले आहेत आप्पे. तर ही आज रेसिपी बनवली आहे. तर उद्या अजून एक नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये जरूर सांगा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत भेटूया आपण पुन्हा एकदा.